आपल्या शिव्यांमध्ये बहुतेक वेळा आई, बहीण, मुली काय येतात आणि त्याहून वाईट म्हणजे आपण हे रोजचं नॉर्मल म्हणून स्वीकारूनही टाकतो. पण एक माणूस हा प्रश्न विचारण्यासाठी पुढे आला. त्याने या प्रश्नावरच आंदोलन उभं केलं. ती मोहीम बनली आणि अख्खं गाव शिवीमुक्त झालं. परिवर्तन घडवणारा हा अवलिया हरियाणातील बीबीपूर गावचे माजी सरपंच सुनील जागलान. सुनील यांच्या मनात नेहमी एकच प्रश्न घोळत होता. आई बहिणींच्या शिव्या देणं इतकं सहज का झालंय आणि समाजाला यात चुकीचं काही वाटत नाही का? पण यांच्या या मोहिमेला कारण ठरलं ते त्यांच्याच 5 वर्षाच्या मुलीने विचारलेल्या एका शिवीचा अर्थ. एकदा ते बसलेले असताना त्यांची चिमुकली जवळ आली आणि एक शिवी उच्चारत त्याचा अर्थ विचारला आणि सुनील अक्षरशः थबकले. याच क्षणापासून सुरू झाली शिवी बंदची मोठी लढाई. सरपंच म्हणून त्यांनी पहिला नियम आणला की शिवी दिली तर 500 रुपये दंड. प्रत्येक पंचायत बैठकीत ते एकच सांगायचे, शिव्या नाही, आदर द्या. यासाठी त्यांनी गावात एक भन्नाट प्रयोग केला, शिवी रेकॉर्ड चार्ट. प्रत्येक घरामध्ये एक चार्ट, जिथे कुटुंब दररोज मार्क करायला लागलं. आज घरात शिवी दिली की नाही, ज्यांनी दिली त्यांनी सार्वजनिक माफी मागायची. गरज पडली तर पोलिसांची मदतही घ्यायची. सुरुवातीला लोकांनी हे सगळं हसण्यावारी नेलं. अरे यात काय मोठं. पण सुनीलचं एकच म्हणणं होतं, नॉर्मल आहे पण योग्य आहे का? हळूहळू महिलांनी आणि मुलींनी त्यांना साथ दिली. गावांमध्ये, शाळांमध्ये, चौकात एकच आवाज उठला, आपली भाषा हीच आपली जबाबदारी. आज हे आंदोलन 10,000 पेक्षा जास्त गावांमध्ये पोहोचलंय. 60,000 लोक या मोहिमेचा भाग आहेत. पंतप्रधान मोदींनीही सुनील यांच्या कामाचं कौतुक केलंय. सुनील म्हणतात, शिव्या फक्त शब्द नसतात, तर ते समाजाची मानसिकता असते आणि ती मानसिकता बदलणं त्यांनी शक्य करून दाखवलं आणि ठरवलं आपल्या तोंडातून असा कोणताही शब्द बाहेर येऊ नये जो कोणाच्या आई, बहीण किंवा मुलीच्या सन्मानाला धक्का देईल. या मोहिमेविषयीचं तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि लगाव बत्तीला फॉलो करायला विसरू नका.